जिथे या ऑफिसचा सगळा जुना डेटा ठेवलाय। जेपीसी बद्दलची माहिती सुद्धा तिथेच असणार आहे। इथे एक अशी रूम आहे, मला स्टाफने सांगितलं आणि तिकडे कोणीही जात नाही। अरे मग ती तीच असेल। कुठे? समोरच्या पॅसेज मधून गेल्यानंतर डावीकडच्या कॉरिडॉर मध्ये। अरे मग चल ना। बॉस, इथे सगळीकडे सीसीटीव्हीज आहेत। त्या वॉटर डिस्पेन्सरच्या वर सीसीटीव्ही कॅमेरा आहे। तो त्या स्टोर रूमला कव्हर करतो आणि त्या स्टोर रूमला बायोमेट्रिक पासकोड आहे। म्हणजे त्या रूम पर्यंत पोहोचणं, तिथून आत जाणं आणि तो डेटा मिळवणं इतकं सोपं नाहीये। पर आजूबाजूला सतत स्टाफ, युवराज, कौशिकी मॅडम, कशी मिळवणार ती माहिती? बॉस, सिच्युएशन कितीही क्रिटिकल असली तरीही तो डेटा आपण मिळवायचाच। आता फक्त संधी मिळायला हवी। ओ मैडम, ओ मैडम, ओ मैडम, युवी, ओ मैडम, युवी, मैडम, युवी, युवी, युवराज, युवी, कसा आहेस तू? कर ना, काम कर ना। काय नाही, कसं असणार आहे मी? 10 वर्षांनी भेटतो आपण। आता 3 तासापूर्वी तुझ्या समोरूनच निघालो होतो ना मी। काय होणार आहे मला 3 तासामध्ये? इथे कशाला आलीस? कसं बोलतोस रे? हे बघ, छान घरचं जेवण आणलंय मी। ए, तू सरप्राईज झालायस ना? अगं हो ग, झालं सर, केलं झालं आपलं काम। मग कर ना, एक काम करायचं ना, सरप्राईज करायचं होतं मला, तर एक काम करायचं, साडी नेसायची, मस्त डोक्यावर टोपली घ्यायची, त्यामध्ये असं ठेचा, कांदा, भाकर सगळं घेऊन यायचं ना, मस्त सरप्राईज झाला असतो मी अजून। नॉट अ बॅड आयडिया युवी। अरे काय आहे, कुठे काम करतोय मी? तू तू आधी चल इथून, चल। युवराज, भाऊजी, अहो असं काय करताय? बहीण आहे ती माझी। तुम्हाला कल्पना तरी आहे का माझ्या बहिणीचं तुमच्यावर किती प्रेम आहे ते? आणि तुम्ही खूप लकी आहात। निशिने आज स्वतःच्या हाताने टिफिन पॅक करून आणलाय तुमच्यासाठी आणि तुम्ही तिच्याशी असं वागताय? युवी माझ्याशी चांगलंच वागतो हा तारिणी। युवी, सगळा डब्बा का हा? हो, एक घास 32 वेळा चावून खाईन मी, पण तू इथून गेलीस तर जा बघू पटकन, जा जा जा। युवी, बायको आहे मी तुझी। तू साधं वेलकम तर सोड, पण तुझा हा स्टाफ, हाऊ रूड। काय? कोण आहे मी? ओळखत नाही का मला? ऑफिशियल खांडेकरची बायको आहे मी। कम ऑन, गुड, बेटर, स्टँड अप झाला। अरे तुम्ही का उभे राहिलात? बसा ना, बसा, काय नाही झालं, बसा। What a pleasant surprise. तुम्ही दोघी एकत्र इथे? हो, ते आम्ही डबा घेऊन आलो होतो, सगळ्यांसाठीच आणलंय। ओ, हो, मी पण। हो. निष्ठा, सगळ्यांसाठी एवढाच डबा? ताई, सगळ्यांसाठी विचार केला मी, पण घरी डब्बेच नव्हते, म्हणून हा एक सापडला तर घेऊन आले। बरं, तुम्ही एन्जॉय करा, मी निघते, ओके? कौशिकी मॅडम, तुम्ही पण या ना आमच्यासोबत जेवायला। तुमच्यासाठीही आणलंय जेवण। थँक्यू सो मच तारिणी, पण माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ऑनलाईन आहे, ती मी कॅन्सल करू शकत नाही। सो मी तुम्हाला जॉईन करू शकणार नाही, पण तुम्ही माझ्यासाठी थांबू नका, तुम्ही कंटिन्यू करा, एन्जॉय करा, ओके? बरं, मग तुमचं जेवण केदार जवळ काढून ठेवते। ओके, थँक्यू। हो, श्वेता, एन्जॉय। येस। बाय ताई। चल, कुठे बसूया? इथे? चल ये इकडे, तोंड बंद ठेवून चल फक्त आता। हा? अहो, खूप आनंदाची बातमी आहे। आपले जावई बापू ऑफिसला जायला लागलेत। MNN चॅनल जॉईन केलंय त्यांनी। निशूचा फोन आला होता। खरंच देवीची कृपाच म्हणायची, दोघांचा संसार मार्गी लागला। अरे वा। आता बघाच तुम्ही, खरे खांडेकर कसे असतात ना, हे बरोबर दाखवून देतील युवराजराव त्या केदारला। आता केदार कुठून आला मध्येच? अहो, तोच तर मध्ये आलाय ना आपल्या मुलीच्या सुखाच्या।
आधी तिच्या घरात घुसला, आता ऑफिसमध्ये घुसतोय. काय सांगतेस? म्हणजे केदार खांडेकरांच्या ऑफिसमध्ये जायला लागला? आई वा, काय आई? हा, नातू येईल आता काही दिवसात, तरी आईचा पदर काही सुटत नाही ना तुमचा. आणि एवढ्या काय उकळ्या फुटतायत तुम्हाला? आपल्या मुलीच्या संपत्तीत वाटेकरी म्हणून गेलाय तो तिकडे. MNN ऑफिस जॉईन करायचंय. लायकी तरी आहे का त्या केदारची? बस, जावई आपला तो, तुमचा असेल जावई, माझा नाही. या घराचा, या बेलसरे कुटुंबाचा, त्याच्याबद्दल तेव्हा सांभाळून बोलायचं. मी जिवंत असेपर्यंत त्याचा कुठलाही अपमान या घरात सहन केला जाणार नाही. समजलं का? कमाल, पनीरची भाजी, चटणी, लोणचं, हे कढी भात किती गरम. युवी मजा. खा घे. नकोय मला, मला भूक नाही म्हटलं ना तुला. नको. अरे असं करून कसं चालेल? किती वर्कलोड आहे तुझ्यावर. बॉडीत एनर्जी नको का यायला? एवढ्याने एनर्जी येणार आहे. युवराज भाऊजी हे घ्या, घरचंच आहे थोडं. युवी तू ना कधी कधी लहान मुलांसारखं हट्ट करतोस. तू करते. अच्छा, कळलं मला. हाताने भरवू ना मी. घे. निशी नको म्हटलं तर एवढा प्रेमाने घास भरवताना एक मस्तपैकी उखाणा झाला तर काय मजा येईल ना निशी. असं काही करणार नाही ती. ए नाही युवी, आज पहिल्यांदा केदार माझ्यासारखाच वाट वागलाय. मला सुचलाय. अटक मटक चवळी चटक, जिभेला आला फोड. कुठला? काय चाललंय काय मला कळत नाही इकडे. अरे काय प्रोफेशनलिझम आहे की नाही? सॉरी, कंटिन्यू करा. अरे विराज, ये ना, बस जेवण करायला. नाही नाही, ते ॲक्च्युली माझी ऑर्डर येते. तुम्ही कंटिन्यू करा, मी जेवेल नंतर. अरे हा विराज, CCTV सुपरवायझर. आहो दादा, ऑर्डर केलं. ऑर्डर म्हणजे बाहेरून जेवण मागवलंय तुम्ही? आहो हे घरचं जेवण आहे. या ना, या बसा. हा, ये बस. या या या. तुम्ही कंटिन्यू करा ना, मी जेवेल नंतर. अरे लाजतोय काय? ये बस पटकन जेवण करायला. ये 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 बस इथे. या बसा. अरे माझी बायको एकदम मस्त जेवण बनवते. बघ तू चाखून बघ. चांगलं पोटभर जेवा आणि जेवण कसं वाटतंय ते पण सांगा मला. ताई, घरची आठवण आली. खूप छान आहे भाजी. छानच असणार. खांडेकरांच्या घरचं आहे. अरे आम्ही खांडेकरांनी काय केलंय माहितीये का? महाप्रसाद सुरू केलाय. काही असतात फुकटे रोजचे आमच्या घरी जेवायला. एक काम कर ना, बाकीच्यांना बोलव ना. सगळ्यांनी या मस्तपैकी जेवायला. तुमची कामं मी करतो. CCTV रूम मध्ये मी बसतो. काही प्रॉब्लेम नाही. हा, जाऊ. कामं सोडून इकडे बसल्या तुम्ही. अरे ऑफिसवर दरोडे पडतील अशाने. चालेल? नको? निघ आता. चल. बरोबर आहे, CCTV मध्ये कोणीच नाही. मी येतो. तुम्ही कंटिन्यू. अरे नाही, जेवण तरी करून जा विराज. केदार, त्यांनी अर्धवट जेवण टाकलंय रे. असं मी त्यांना जरा डबा देऊन येते. हा, सावकाशम. हो. अरे सावकाश. काय करतोय? ये मूर्ख सगळी वाट लावून टाकली मूर्ची. अरे पण तुझं जेवण. झालंय जेवण झालंय. हा तूच. ब्रेक झालाय. तिकडे CCTV रूम मध्ये त्याला बोलण्यामध्ये गुंतो. मी पटकन जाऊन ती रूम बघून येतो. अरे पण असं जेवताना. मिशन महत्वाचं आहे ना. चल.